नमस्कार मित्रांनो, कृषी मंत्री हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतो शेतकऱ्यांचा कैवारी. पण जेव्हा हे पद माणिकराव कोकाटे यांच्याकडे आलं तेव्हा लोकांचा एकच प्रश्न होता की हे खरोखर शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहेत का? तुम्ही म्हणता शासनाने दिलेल्या सरकारी पैशांचा शेतकरी योग्य प्रकारे वापर करत नाही. मग तुम्ही जो सरकारी फ्लॅट घोटाळा केला त्याचं काय? मग सरकारी पैशांचा दुरुपयोग कोण करतंय? माननीय कृषी मंत्र्यांनी एक वेळेस नाही 3-4 वेळेस असे काही स्टेटमेंट केले आणि नंतर येऊन माफी मागतात. चला तर मग मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर. कृषी मंत्री शिकणार आहे का शेतकऱ्याला? आता कोणतं पीक किती प्रमाणात करायचं? भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो. आणि आम्ही 1 रुपया विमा देतो गव्हर्नमेंट. त्यांना कुणी कृषी मंत्री केलं? त्या कृषी मंत्र्याचं काय डोक्याला स्कोपला त्या कांद्याचं डोक्यात टेंगूळ आलं त्याच्या मग त्याला कळलं शेतकरी किती टक्के कांदा करायचा, शेतकऱ्याला उत्पन्न किती टक्के होतं. म्हणा कर्जमाफी नका देऊ, तुम्ही कर्जमाफी करू आले ना, शेतीमालाला भाव द्या, आम्ही जे काय असेल ना 2 कोटी 3 कोटी आम्ही सगळं कर्ज भरून द्यायला तयार आहे. माणिकराव कोकाटे नाशिकच्या सिन्नर मतदारसंघातून 5 वेळा आमदार. त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. त्याच शेतकऱ्यांच्या जीवावरती आज आमदार व मंत्री आहेत. माननीय कृषी मंत्र्यांनी मागच्या महिन्यात एक वक्तव्य केलं की भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये पीक विमा सुरू केला. म्हणजे इथं शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याबरोबर केली असंच ना. आणि नंतर येऊन माफी मागता की माझा काही असा उद्देश नव्हता. शेतकऱ्यांनी कर्जमाफीवरून विचारताना त्यांनी म्हटलं की जे काही सरकार तुम्हाला कर्जमाफीतून पैसे देतं त्यातून तुम्ही काय करता? लग्न साखरपुडे करता असं ते म्हटले आणि परत येऊन माफी मागतात व म्हणतात की मी मस्करीच केली. म्हणजे वा क्या बात आहे. शेवटी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही त्यांना समजावले. अजित पवार यांनीही त्यांना सांगितलं की वक्तव्य जरा विचारपूर्वक करा, कारण की दादाला याचा अनुभव आहे. पण नाही, कृषी मंत्र्यांनी परत म्हटलं की कांद्याचे जे काय भाव पडले त्याला शेतकरी जबाबदार आहे. गावात 2-4 शेतकऱ्याला जर एखाद्या पिकात चांगला फायदा झाला तर बाकीचे शेतकरीही तेच पीक करतात आणि म्हणून त्या पिकाला भाव भेटत नाही. मग तुम्ही कृषी मंत्री कशाला आहेत? निर्यातीचे धोरण कोण राबवणार? इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र 2024-25 नुसार कांद्याची महाराष्ट्रातून बाहेर निर्यात पाहिली तर ती 2022-23 मध्ये 21,37,000 मेट्रिक टन आहे, तर 2023-24 मध्ये 14,86,000 मेट्रिक टन आणि 2024-25 मध्ये 31,000 मेट्रिक टन. म्हणजेच निर्यात घटतच चालली आहे. 2023च्या आर्थिक वर्षात कांद्याच्या निर्यातीतून मिळणारे परकीय चलन 41% कमी झाले. म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन नाही, त्यासाठी काही विशेष धोरणे नाही. उलट जेव्हा कांद्याचे भाव वाढतात तर 2-4 रुपये शेतकऱ्यांना फायदा होऊ न देता किंमत नियंत्रित करण्यासाठी निर्यातीवर बंदी घातली जाते. दुसऱ्या देशातून माल आयात केला जातो. 2023-24 मध्ये जेव्हा कांद्याचे भाव वाढले तर 2023-24 मध्ये 20,000 मेट्रिक टन कांदा आयात केला. तर दुसरीकडे माननीय कृषी मंत्र्यांना कर्जमाफीविषयी विचारले तर ते म्हणतात कर्जमाफी हा माझा विषयच नाहीये. मग तुमचा विषय रशिया-युक्रेन युद्ध कसं थांबवू, अमेरिका-चायना यांच्यातील टॅरिफ वाद कसा मिटू हा आहे का? शेतकऱ्याची कर्जमाफी हा विषय कृषी खात्याअंतर्गत येत नाही का? आणि तुमचा कृषी मंत्री या नात्याने हा विषय नाही का? सरळ तो माझा विषय नाहीये म्हणून त्यातून सुटका करून घ्यायची. पावसात उन्हात राबणारा शेतकरी या नेत्यांसाठी नेहमीच सॉफ्ट टार्गेट राहिलेला आहे. शेतकऱ्यावरती असे वक्तव्य करण्याची पहिलीच वेळ नाहीये. निवडणुकी अगोदर शेतकरी कर्जमाफीची आश्वासने दिली आणि आता म्हणतायत की कर्जमाफी हा माझा विषय नाहीये, 31 तारखेच्या आज कर्ज भरा. तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी नका देऊ, त्यांच्या पिकाला MSP लागू करा, त्यांच्या पिकाला योग्य तो भाव द्या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ टॉपिक कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.